कोल्हापूरची घटना जी घडली ती अत्यंत हृदयद्रावक अशी आहे. केशवराव भोसले नाट्यगृह, ज्या नाट्यगृहाशी अवघ्या महाराष्ट्राच्या मराठी कलाकारांच्या आणि अनेक कोल्हापूरकरांच्या आठवणी निगडीत आहेत. तर या घटनेसंदर्भात आज आपण आलो आहोत शिवाजी विद्यापीठमध्ये, जिथं काही कलाकार आणि या विभागाशी संबंधित जे काही नाट्यशास्त्र विभाग असतील किंवा फिल्म मेकिंग असेल, तर यातले काही सहकारी आमचे जे आहेत की ज्यांनी या रंगमंचाशी अगदी जवळचं नातं त्यांचं राहिलेलं आहे. अनेक चांगले प्रयोग त्यांनी तिथे साकारलेले आहेत आणि अनेकांच्या करिअरला इथून या रंगमंचापासून सुरुवात झाली. असे अनेक सहकारी आपल्यासोबत आहेत. तो जो रंगमंच आहे त्या रंगमंचाची तुमच्या काय भावना आहेत? सगळ्यात पहिल्यांदा अतिशय दुःखद अशी ही घटना आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेलं हे थिएटर खरं म्हणजे ही एक कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा त्या वास्तूसोबत जोडला गेलेला आहे. कोल्हापुरातील सगळ्या सुज्ञ नागरिकांची आता ही जबाबदारी आहे की ते थिएटर, तो रंगमंच पुन्हा ज्या स्थितीमध्ये होता त्या पद्धतीनेच पुन्हा तयार करून घेणं प्रशासनाकडून, आणि त्याला जे त्याचं गतवैभव होतं, जे सुवर्ण वैभव होतं, ते त्याला पुन्हा बहाल करण्याची जबाबदारी ही आता कोल्हापुरातील सगळ्या सुज्ञ नागरिकांची, कलासक्त लोकांची आहे. साधारणतः बरीच वर्ष मी कोल्हापूरमध्ये थिएटर करतो आहे आणि रंगमंच किंवा रंगमंचावरती एक ॲज अन आर्टिस्ट आपण ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला एक त्या रंगमंचासोबत किंवा ते जे स्टेज असतं त्या स्टेजसोबत एक वेगळंच नातं जोडलं जात असतं. कारण मुळामध्येच नाटक असेल, संगीत असेल, गायन असेल, नृत्य असेल, ह्या सगळ्या कला या भावनांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या भावना ज्या असतात, ह्या भावना सजीव निर्जीव सगळ्या वस्तूंच्या बरोबर जोडल्या जात असतात. आणि जो रंगमंच जो असतो त्याच्याशी तर त्या जास्तच जोडल्या जात असतात. कारण तो जो एक अवकाश असतो, रंगमंचाचा जो अवकाश असतो, तो अवकाश तुमच्याबरोबर संभाषण करत असतो, तुमच्याशी कम्युनिकेट करत असतो. आणि एखादी कलाकृती ज्या वेळेला निर्माण होत असते किंवा एखादी कलाकृती जन्म घेत असते असं आपण म्हणू, तर ती जन्म घेण्याची जी प्रोसेस असते, ती प्रोसेस ज्या वेळेला एखादा कलाकार, एखादा नट, एखादा गायक, एखादा नृत्य करणारा ज्या वेळेला त्या रंगमंचावरती परफॉर्म करतो, त्यावेळेला ती कलाकृती पूर्ण होत असते किंवा त्याचं एक प्रकारचा जन्म पूर्ण होत असतो किंवा जन्म होत असतो. त्यामुळं तो जो प्रवास असतो तो प्रत्येक कलाकारासाठी हा आयुष्यभरासाठी अविस्मरणीय असाच असतो. ज्या वेळेला एखादा कलाकार त्या रंगमंचावरती जात असतो त्या वेळेला त्यानं केलेला प्रत्येक परफॉर्मन्स हा आठवत असतो. हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो आहे. मी ज्या वेळेला रिकाम्या रंगमंचावरती जातो त्या वेळेला मी यापूर्वी केलेले जे काही परफॉर्मन्सेस आहेत किंवा जे काही नाटकांचे प्रयोग असतील, ते सगळ्या नाटकांचे प्रयोग ते आहेत तसे घडताना तिथे दिसायला लागतात. म्हणजे तोच रंगमंचाचा जो अवकाश आहे, हा अवकाश आपल्याशी संभाषण करत असतो. तो त्याच्यामध्ये पण एक जिवंतपणा असतो. आणि यामुळंच जे कलाकार असतात, जे काही सगळे आर्टिस्ट असतात, हे सगळे आर्टिस्ट त्या वास्तूशी जोडले जात असतात. एक रंगकर्मी, एक कलाकार म्हणून मला त्याचं खूप दुःख आहेच. कारण शेवटी एखाद्या माणसाला स्वतःचं घर जळल्यानंतर जितकं दुःख होत असतं तितकंच दुःख, कारण त्या घरामध्ये प्रत्येकाच्या आपल्या आठवणी असतात, काही सुखदुःखाचे क्षण असतात. अगदी त्याच पद्धतीचे सुखदुःखाचे क्षण हे त्या थिएटरसोबत रंगकर्मींचे जोडले गेलेले असतात. आणि त्यामुळे ह्या भावना शब्दात मांडणंसुद्धा तसं म्हणजे खूप अवघड असतं की एक्झॅक्टली काय आपल्याला फील होतं आहे किंवा आपल्याला कसं वाटतं आहे. पण झालेली घटना ही फार दुर्दैवी आहे. आणि मी प्रशासनाकडे एवढीच मागणी करेन की शक्य तितक्या लवकर हे छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेलं, कोल्हापूरच्या जनतेसाठी दिलेला हा एक सांस्कृतिक वारसा हा पुन्हा होता त्याच स्वरूपामध्ये त्याला निर्माण करावं. त्याची पुन्हा ती नाट्यगृह त्याच दिमाखात, डौलात उभं करून कोल्हापूरच्या जनतेला द्यावं. कारण आता ही आपली जबाबदारी आहे कोल्हापुरातल्या, आणि फक्त कलाकारांचीच नाही तर कोल्हापुरातल्या प्रत्येक जनतेची जबाबदारी आहे की त्यांनी याच्याकडे फक्त रंगमंच किंवा रंगमंचावरती काम करणारे कलाकार फक्त यांचं ते एक क्षेत्र आहे असं म्हणून न बघता, कोल्हापुरातील जनता म्हणून
हे आपलंसुद्धा कर्तव्य आहे असं प्रत्येक जनतेला असं वाटलं पाहिजे, प्रत्येक सामान्य नागरिकाला असं वाटलं पाहिजे आणि त्यानंसुद्धा प्रशासनाकडे या मागणीचा जोर केला पाहिजे की केशवराव भोसले नाट्यगृह हे जसं होतं त्याच स्थितीमध्ये पुन्हा निर्माण करा, यासाठी जोर दिला पाहिजे. एवढीच माझी अपेक्षा आहे. मला वाटते की एक कलाकार होण्याच्या आधीपासून एक चांगला प्रेक्षक घडवण्याची जी काही संस्कार असतात ते मला त्या थिएटरनं दिले. म्हणजे नाटकाचं जे काही मला आत्तापर्यंत आकलन असेल एक प्रेक्षक म्हणून किंवा कलाकार म्हणून, ते आकलन मला तिथे मिळालं. एका अर्थाने मी ते माझं कलाकाराच्या जडणघडणीचं एक विद्यापीठ मानीन. आणि त्याच्यानंतर फक्त नाटकच नाही, जरी त्याला नाव नाट्यगृह असलं तरीसुद्धा नाटक नाही तर नाटकपासून ते कला प्रकारातले सगळेच प्रकार हे तिथं सादर झालेत आणि त्याच्यातून अनेक मोठे प्रेक्षक घडलेले आहेत. कारण प्रेक्षक घडवणारं नाट्यगृह असतं, कलाकार नंतर घडतो असं माझं म्हणणं आहे. आणि प्रेक्षक आणि कलाकारांना जोडणारा जो दुवा असतो तो म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह होतं. आणि थोडके नाही तर आता भारतातलं हे एकमेव नाट्यगृह आहे ज्याला जवळजवळ 100 वर्षाच्या पूर्वीचा कालखंडाचा इतिहास आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या घटनेमध्ये अनेकांना आधी आठवणी येणं साहजिकच आहे. कारण की 100 वर्षामध्ये फक्त कलाकार म्हणून नव्हे तर येणार जाणाऱ्या माणसालासुद्धा ती वास्तू कनेक्ट झालेली असती आणि पिढ्यानपिढ्यान कनेक्ट झाली की आपण वडिलांचं बोट घरून जातानासुद्धा ती वास्तू बघितली आणि आज आपण मोठे असतानासुद्धा ती वास्तू बघितली आहे. असं एक वेगळं नातं ज्यांच्या कलेशी संबंध आहे प्रेक्षक म्हणून त्यांचंसुद्धा त्या वास्तूशी जोडलं गेलं होतं. आणि ती वास्तू अशी भस्मसात होणं हे खूपच वेदनादायी होतं आणि त्यामुळे पूर्ण कोल्हापूर त्याबद्दल शोक व्यक्त करते. पण मला याच्या पुढे जाऊन थोडंसं असं म्हणायचं आहे की एखादी कुठलीही मोठी अशी विनाशाची घटना घडती ती आपल्याला एक मोठं काहीतरी देऊन जाते. जसं हिरोशिमा नागासाकीमध्ये ज्यावेळी बॉम्ब पडला त्यावेळी त्याच्यानंतर जगाला कळलं की हे किती विनाशकारी आणि त्याच्यातून ज्या प्रकारे ते जगावर उभा राहिला. तसं वाटतं की आपण त्याचं एक मिनीचर रूप समजूया की आज फक्त केशवराव भोसले नाट्यगृह नव्हे तर शाहू महाराज आणि एकूणच कलापरंपरेमधल्या अनेक वास्तू अनेक ठिकाणं अशीच दुर्लक्षित आहेत. त्याला केवळ सरकार जबाबदारी असं माझं अजिबात म्हणणं नाही. सामान्य नागरिकांपासून कलाकारांपासून ते प्रशासनापर्यंत अनेक जण ह्यामध्ये त्या दुर्लक्ष असण्याचा वाटा घेत आहेत. त्या सगळ्यांना खडबडून जागं करायचं काम केशवराव भोसले नाट्यगृहानं प्रातिनिधिक स्वरूपात केलेलं आहे. आणि मला असं वाटतं यातून आपण काहीतरी बोध घेऊन जुन्या पिढीला जिथं बालगंधर्व असतील, केशवराव भोसले असतील, शाहू महाराज असतील यांचा ज्या वास्तूला स्पर्श लागला आहे तो वारसा आणि येणारी नवीन पिढी ह्या दोघांना जोडणारं एक नवीन नाट्यगृह ज्याच्यामध्ये जुन्या वास्तूच्या आठवणी पण म्हणण्यापेक्षा तो आपल्याला एनर्जी जाणवेल आणि नवीन वास्तू होण्यापाठीमागे नवीन तंत्रज्ञान आहे असे नवीन कलाकार लागणार असा दुवा देणारं एक पूर्ण त्रुटीविरहित असं एक नाट्यगृह परत उभा राहण्याची संधी आता आहे. आणि यातून बोध घेऊन इतर ज्या गोष्टी वास्तू आपल्या कोल्हापुरात आहेत याच्याकडेही त्या दृष्टीने बघावं असं मला वाटतं. सर आपण काय सांगाल या घटनेसंदर्भात? खरं तर ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला खूपच मनाला वेदना झाल्यात, खूपच क्लेश झालं की ही गोष्ट घडायला नव्हती. म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांना एक मायेची ऊब देणारं एक गृह नष्ट झालं याच्यासारखं दुःख काय नाही. कारण कुठल्याही कलाकाराला ती जी जागा आहे ती आपल्या बाळासमान ती सांभाळून घेत असते, प्रेरणा देत असते, जगायला शिकवत असते. अशा अनेक गोष्टी तिथनं त्या नष्ट झाल्यात असं मला काल त्याचा असं आतून जाणीव झाली आणि खूप आत असं चर झालं की बाबा ही गोष्ट का घडली आणि आपल्या हातून काहीतरी निघून गेली आहे, ती मायाची ऊब निघून गेली आहे असं मला त्याचं असं जाणीव झाली. खरं तर माझ्यासारखा एक खेड्यातनं आलेला एक मुलगा कलाकार बनण्यासाठी कोल्हापूरमध्ये आलेला, पहिल्यांदा नाट्यशास्त्र विभागामध्ये आलो आणि पहिल्यांदा केशवराव भोसले हे नाव ऐकलं, थेरी प्रॅक्टिकलमध्ये ऐकलं आणि नंतर मग हे जाणीव झालं की तिथं आपणाला कार्यक्रम करायला पाहिजे किंवा तिथं आपण भाग घ्यायला पाहिजे, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा नाट्यशास्त्र विभागातनं संगीत शहाजी शिवाजी हे नाटक केलं. त्यावेळेला डॉक्टर वंशमपाईन मॅडम होत्या आणि विजय पवार सर होते, त्यांनी ते डिरेक्ट केलेलं होतं. आणि संगीत शहा शिवाजीच हे नाटक असं की केशवराव भोसलेंचंही शेवटचंच ते नाटक होतं. त्यावेळेला त्यांनी केलं आणि त्यानंतर त्यांचं देहावसन झालं. पण तेच नाटक मला करायला तिथं मिळालं आणि पहिल्यांदा तिथं स्टेजवर आलो, तिथं अनेक गोष्टी अनुभवल्या. त्यानंतरसुद्धा मग कॉलेज तिथं असताना मग एकांक स्पर्धा केल्या, वेगवेगळ्या करंडक केल्या, स्किट्स कॉम्पिटिशन केले, तिथं अँकरिंग केलं, अनेक आठवणी आहेत. त्यानंतर मग व्यावसायिक नाटक केलं सोकाजीराव टांगमारेचं. त्याचे नाही म्हटले तर 4-5 वर्ष मी तिथं त्या स्टेजचा अनुभव घेतला आहे, तिथल्या ऊर्जेचा अनुभव घेतला आहे. आणि मी खऱ्या अर्थानं त्या
केशवराव भोसले नाट्यगृहामुळे एक माणूस म्हणून माझ्यात जी काही जडणघडण झाली, एक कलाकार म्हणून जडणघडण झाली, एक प्रेक्षक म्हणून जडणघडण जी झाली, त्यासाठी मी त्याचं ऋण तर आहेतच, पण ते मला फेडता पण येणार नाहीत, कारण मी त्यामुळं तिथं उभा राहिलेलो आहे आणि मला याची जाणीव आहे. आणि हे होणं खूपच क्लेशकारक आहे माझ्यासाठी. म्हणजे मला खूपच ते भरून येतं. ते मी खूप गमावलं आहे काहीतरी आतून, अशी मला त्याची भावना होते. लवकर ते उभं राहावं आणि पुन्हा त्याचा सगळ्यांनाच प्रेक्षक म्हणून, कलाकार म्हणून आणि मी तो परत अनुभव घ्यावा असं मला सातत्यानं वाटतं. मी मूळचा सोलापूरचा होतो आणि सोलापूरमध्ये बरीच वर्ष म्हणजे 2003पासून नाटकं करत होतो. रंगसंवाद संस्था असेल किंवा नाट्य आराधना असेल. त्यावेळी मी ज्यावेळी कोल्हापूरला शिक्षणाच्यासाठी म्हणून विद्यापीठात आलो, त्यावेळी येतानाच माझ्या तिथल्या नाटकातल्या काही दिग्गज मंडळींनी आणि गुरूंनी केशवराव भोसलेंबद्दल सांगितलं होतं. त्यामुळं केशवराव भोसले हे नाव ऐकून माहिती होतं, पण ते नाट्यगृह आणि तिथं जाण्याचं धाडस म्हणजे असं जाऊन बघण्यासाठी म्हणून मी केलं नाही. ठरवून हे चालू होतं की गेलो तर तिथं स्टेजवर काम करण्यासाठी जाईन. आणि मला सांगायला असं खूप छान वाटतं की 2010ला सकाळ करंडक स्पर्धा होत्या, त्यावेळी मी तिथं परफॉर्मन्स केला होता. त्यावेळी माझं कोल्हापुरातलं पहिलं दिग्दर्शन होतं आणि मला तिथं अभिनयाचं बक्षीस मिळालं. आणि त्यावेळी जे मिळालं म्हणजे ते त्यानंतर अनेक बक्षिसं मिळाली, पण ते पहिलं बक्षीस जे त्या केशवराव भोसलेच्या रंगमंचावर मी मिळवलं होतं, त्याची परत मला म्हणजे त्याची सर दुसऱ्या कुठल्या बक्षीस, अगदी राष्ट्रीय लेवलला मिळालेल्या बक्षिसाला पण त्याची सर नाही. शिवाय जसं मगाशी माझ्या मित्रांनी म्हणाले की तिथं एक जडणघडण होण्यासाठी, जय म्हणाला की ते एक आईसारखं एक उबदार एक जागा म्हणून ते मिळत होतं आणि ती ऊब त्या कलाकाराला मिळत होती. मला 2015ला म्हणजे नंतर मी 2011ला जवळजवळ 11च्या शेवटी 12ला नाट्यगृह बंद झालं. रिनिव्हेशनसाठी ते जवळजवळ 2016पर्यंत उपलब्ध झालं नाही. त्यावेळी इथल्या लोकल कलाकारांना तर त्याची कमतरता भासलीच, पण नवीन असूनसुद्धा मला कुठेतरी ते असं कमतरता वाटत होती. पण नंतरनं पुन्हा नव्या दिमाखात ते नाट्यगृह उपलब्ध झालं आणि मग आम्ही पुन्हा जोमानं नाटकं करायला लागलो. आणि मग तोपर्यंत मी पण इथं रुळलो होतो. आणि मला आठवतं आहे त्यानंतर सातत्यानं राज्यनाट्य स्पर्धा असतील किंवा कामगार कल्याणच्या स्पर्धा असतील, मी लेखन, दिग्दर्शन हे म्हणजे मुळात माझ्यातला लेखक इथंच निर्माण झाला आणि तो त्या केशवराव भोसलेच्या रंगभूमीवर पहिल्यांदा त्यानं स्वतःचं ते बाळ प्रसवलं. म्हणजे आम्ही लेखक नाटक प्रसवणं हा शब्द मुद्दाम वापरतो. जसं मगाशी अजयदा म्हणाले की एखादं नाटक पूर्ण कधी होतं, ज्यावेळी ते लिहून तयार होतं तेव्हा नाही होत, तर त्याचा जेव्हा आविष्कार होतो रंगमंचावर आणि ते प्रेक्षकांच्या समोर ज्यावेळी मांडलं जातं तेव्हा ते पूर्ण होतं. तसं ते पूर्णताचे संस्कार मला माझ्या नाटकांना देता आले आणि ते श्रेय, ते जे पहिलेपण जे आहे ते केशवराव भोसलेच्या रंगभूमीवरचं आहे. आणि फक्तच एक आनंद दिला का त्या रंगभूमीनं, तर नाही, तर तिनं वेळोवेळी जिथं चुकत होतं तिथं कानउघडणी केलेली आहे. शिक्षासुद्धा मिळाली आहे. त्या रंगभूमीनं मला तिथं शिक्षासुद्धा दिली आहे आणि त्याची शिक्षा म्हणून मी काही काळासाठी स्वतःला काही गोष्टींपासून रोखलं. हे रंगभूमीनं म्हणजे ती एक आमच्यातली भाषा होती. त्या भाषेनं तिने मला काहीतरी सांकेतिक भाषेत सांगितलं की हे तुझं चुकलं आहे आणि तुला याच्यावरती काम करायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी मी ती शिक्षा घेऊन प्रायश्चित्त म्हणून काही गोष्टी केल्या. त्या मी आत्ता इथं नाही मांडू शकत, पण त्याच्यासाठी मी खूप काही गमावलं पण. आणि ते सगळं असताना जिथं ती प्रायश्चित्त करून काही सुधारणा केल्यानंतर त्याचं बक्षीससुद्धा त्या रंगभूमीनं म्हणजे वडीलकीनं कान पकडलेत आणि आईपणानं, मातृत्वानं परत त्याचा पदरानं मला सांभाळलेलं पण आहे. तर ह्या भावना आहेत त्या रंगभूमीबद्दल. शिवाय मला एक आवर्जून सांगायचं आहे की कुठलेही म्हणजे जे श्रद्धाळू लोक आहेत, भाविक लोक आहेत, त्यांच्यासाठी जगात सगळीकडं देव आहे आणि तरीसुद्धा आपण मंदिरात जातो का, तर तिथं एक ऊर्जा मिळत असते. असं म्हणतात की तिथं एक वेगळी ऊर्जा असते आणि ती आपल्याला संक्रमित होत असते आपल्याकडं. तसं रंगभूमी किंवा एखादं नाट्यगृह हे एक खरं तर ते एक मंदिरच आहे. ओके, आणि त्याला आपण रंगमंदिर म्हणतो. जसं मंदिर एक ऊर्जेचा स्रोत आहे, तसं नाट्यगृह ही एक स्वतःमध्ये एक ऊर्जा असते आणि ही ऊर्जा फक्त त्या कलाकारांसाठी नसते, तर ती ऊर्जा त्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे. एक ऊर्जेचं आदान प्रदान करण्याचं एकमेव स्थान
जे इथं कोल्हापुरात होतं मोठं आणि ज्याला 100 वर्षांपेक्षा जुना वारसा आहे, ते या कोल्हापुरात होतं आणि ते असं काहीतरी काही कारणांमुळं त्याच्यावरती एवढं मोठं संकट आलं. मला असं वाटतं की हे जे नुकसान आहे ते त्या फक्त कलाकाराचं नाही आहे, तर ते कलाकार फक्त एक माध्यम होते की ती ऊर्जा तिथून काढून ती डिकोड करून प्रेक्षकांना समजणाऱ्या भाषेमध्ये जी त्यांना पचेल, ज्यांना रुचेल या पद्धतीनं मांडण्याचं काम ती कलाकार करत होते. त्यामुळं हा ऊर्जेचा जो ऱ्हास झालेला आहे, हे ऊर्जा प्रदान करण्याचं जे एक कुठंतरी थांबलं आहे, ते फक्त त्या कलाकारांचं थांबलेलं नाही, तर त्या प्रेक्षकांचंही थांबलं आहे. सो त्या प्रेक्षकांचीही तितकीच जबाबदारी आहे की आम्हा कलाकारांसोबत उभं राहणं आणि आम्ही जशी मागणी करतो आहे की आम्हाला त्याच्यामध्ये काहीही नको आहे, जसं आमचं नाट्यगृह होतं तसं आम्हाला द्यावं. म्हणजे आमच्या ते का झालं, कसं झालं किंवा काय त्यामध्ये आम्हाला पडायचंही नाही आहे. त्याच्यावरती कुणी काय करावं त्यातही आम्ही तेवढे ज्ञानी पण नाही आहे. पण आमची एक भावना आहे की आमचं हे अंगण होतं जिथं आम्ही बागडत होतो. आम्ही अजूनही लहानच आहोत. त्या रंगभूमीच्या अंगणावर आम्ही लहान रांगणारी माणसंच आहोत, लहान बाळच आहोत. तर आम्हाला ते रांगायचं आहे परत एकदा. त्याच्यासाठी आपण आणि कोल्हापूरचं एक म्हणजे मी मूळचा इथला नसल्यामुळं मी आता एक त्रयस्थ म्हणून हे बघू शकतो की कोल्हापूरचे नागरिक हे मुळात पालक भूमिकेत जास्त चांगले आहेत. हे मी त्या महापुराच्या काळात पण बघितलं आहे. ज्यावेळी सगळे प्रशासनाचे प्रयत्न संपले होते त्यावेळी फक्त कोल्हापूरच्या लोकांनी स्वतः ती भूमिका घेऊन पालकत्वाची सगळ्या संकटांवर मात केलेली आहे. मग ते महापूर असेल, ते कोविड असेल, सगळं तर ती मुळातच ते संस्कार कोल्हापुरात आहेत. आणि म्हणून मला वाटतं की प्रेक्षकसुद्धा त्या पालकत्वाने या गोष्टीकडे बघून त्याचा पाठपुरावा करतील, वेळोवेळी प्रशासनाचा पाठपुरावा करतील, राजकारण्यांचा पाठपुरावा करतील. मला हेही इथं एक आशा मी व्यक्त करतो की यावेळी सगळे जे कुठले आमदार, खासदार, राजकारणी असतील ते त्यांची राजकारणी म्हणून भूमिका बाजूला ठेवून फक्त कोल्हापूरचा नागरिक म्हणून त्याच्याकडे बघतील आणि कोल्हापूरचं हे वैभव जे काही गोष्टी मी म्हणणार नाही की संपलं आहे, ते आत्ता काही वेळासाठी थांबलं आहे किंवा काही त्याला एक लयाला जायचा एक हे झालं आहे, पण ते जाणार नाही. जसं की फिनिक्स पक्षी उठतो, राखेतनं उठतो, तशा पद्धतीनं केशवराव भोसले नाट्यगृहसुद्धा येणाऱ्या काळात उभं राहील. आणि आमची अशी अपेक्षा आहे की यावर्षीचे जे कार्यक्रम होते तिथं केशवराव भोसलेंची जयंती त्याच्या आदल्या दिवशी हे व्हावं, हे फार दुर्दैवी आहे. तर हे कार्यक्रम पुढच्या वर्षी याहीपेक्षा जास्त ऊर्जेनं आम्हाला, जसं कोविडनंतर आपण फार वेगळ्या चार्जिंगनं स्टेजवर उतरलो होतो, तसं ज्यावेळी केशवराव भोसले पुन्हा तयार होईल तर आमची अशी अपेक्षा आहे की पुढच्या 9 ऑगस्टला आम्हाला तिथं पुन्हा कार्यक्रम करायचा आहे. पुन्हा ती केशवरावांची जयंती तिथं साजरी करायची, तिथं त्यांना अनुमोदन करायचं आहे. आणि रंगभूमीनं जे आम्हाला जे काही थोडीफार जे काही आज ज्या अधिकारानं इथं उभारलो आहे, ज्या अधिकारानं बोलतो आहे, ती सगळीच्या सगळी ओळख तिनं आम्हाला दिली आहे. तर तिचे उपकार परत आम्हाला फेडायला उभं राहायचं आहे. ते कधीच फिटणार नाहीत आयुष्यात, अख्खा देह संपवला तरी, पण तरीसुद्धा आम्हाला उतराई व्हायचं आहे आणि पुन्हा पुन्हा त्या रंगभूमीचे आभार मानायचे. अजून एक गोष्ट, गेल्या काही तासांमध्ये म्हणजे हे जे काही घडलं, तर अशी जुने 2 ऐतिहासिक नाट्यगृह भारतातले म्हणजे असे हे झालेत, म्हणजे त्यांचं डिस्ट्रक्शन झालं. एक पुदुच्चेरीमधलं एक नाट्यगृह आहे, त्याचंही असंच पडझड झाली. शिवाय आपल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची 110 वर्ष जुनी हे आहे. आणि या माध्यमातून मी आता जसं प्रेक्षकांबद्दल बोललो, तसे ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत, जे हे करू शकतात, जे उभं करण्यामध्ये ज्यांच्याकडं काही राईट्स आहेत, त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रामुख्यानं जर ह्याच्यावर लक्ष दिलं तर मला आठवतं आहे, मी त्याची हिस्ट्री वाचल्यानंतर की 1913ला केशवराव भोसलेची बांधणी सुरू झाली होती आणि 1915ला ते पूर्ण झालं होतं. म्हणजे मोकळ्या जागेवर जर 2 वर्षात नाट्यगृह पूर्ण होऊ शकतं, तर आहे त्या ठिकाणी आहे ते स्ट्रक्चर उभं करायला 1 वर्ष सफिशियंट आहे. भलेही 4 वर्ष रिनोव्हेशनला लागली, मला त्याच्यात पडायचं नाही, पण 1 वर्षात आहे तसं नाट्यगृह बांधता येणं शक्य आहे. आणि ते जर आपण जर तो ध्यास घेतला त्या ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांनी, तर ते आम्हाला ते पुन्हा मिळवून देऊ शकतील. आणि आम्ही सगळे रंगकर्मी आणि एकूणच कोल्हापूरचा प्रेक्षक वर्ग, म्हणजे एकूणच सगळं कोल्हापूर, ज्यांनी ह्याच्यामध्ये योगदान दिलं असेल ते उभं करण्यामध्ये, त्यांच्यासाठी आयुष्यभर ऋणी असू, हे मी इथं तुमच्या माध्यमातून नमूद करतो आहे. आणि आम्हाला तुमचे तसे ऋणी होण्याचा एक
एक मोका द्या, एक संधी द्या, आम्ही तुमचे कायम ऋणी राहू, हे मी तुमच्या माध्यमातून त्यांच्यासमोर सांगतो आहे. खरं सांगायचं तर कोल्हापूरमध्ये नाटक शिकायला येणाऱ्या आणि करायला येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की कधीतरी केशवराव भोसले नाट्यगृहात प्रयोग करता यावा. आणि तेच स्वप्न बाळगून मी 2015 साली इथं ॲडमिशन घेतलं, नाट्यशास्त्र शिकत होतो. सतत एक स्वप्न उराशी बाळगत होतो की केशवराव भोसलेला काहीतरी प्रयोग करता यावा. आणि 2016 साली माझं पहिलं व्यावसायिक नाटक केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये झालं. आणि परवा रात्री ज्या वेळेला आग लागली ही बातमी समजली आणि आम्ही तिथं गेलो, त्या आगीच्या ज्वाळा बघताना मला प्रत्येक क्षण आणि क्षण आठवत होता. खरं तर रंगभूमीनं मला काय दिलं असं कोणीतरी विचारलं तर माणूस म्हणून जगण्याचं धाडस मला रंगभूमीनं दिले. आणि आस्तिक नास्तिक हा प्रश्न बाजूला सोडला तर माझं एक मत असं आहे, देव म्हणजे काय तर ज्या गोष्टीत आपल्याला समाधान मिळतं तिथं तुमचा देव आहे. आणि रंगकर्मींना त्यांचा देव कोणता आहे असं विचारलं तर ते एकमेव रंगभूमी. आणि खरं तर नाटक करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात एक सल राहिली आहे की आपलं कुठंतरी चुकलं आहे आणि हा क्षण आपल्याला बघायला लागला. खूप वाईट वाटतं, ही घडलेली घटना खूप वाईटच आहे. आणि केशवराव भोसलेंचं कार्य आणि नंतर शाहू महाराजांनी त्यांच्या नावानं उभं केलेलं हे नाट्यगृह खरं तर खूप वाईट गोष्ट घडली कोल्हापूरच्या इतिहासात. फक्त एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर प्रत्येक रंगकर्मींना तो स्टेज उपलब्ध व्हावा, बांधणी लवकरात लवकर व्हावी. खरं तर खूप वाईट घटना आहे सर ही. आजही विश्वास बसत नाही की अशा प्रकारची ही घटना केशवराव भोसले नाट्यगृहाच्या संदर्भात घडलेली आहे. इतरांच्या मानाने मी खरंच खूप ज्युनियर आर्टिस्ट आहे, तरी पण 2018पासून माझा त्या नाट्यगृहाशी संबंध आला. तिथून काही नाटकांच्या माध्यमातून येणं जाणं नाट्यगृहावरती होत असतं. ज्या पद्धतीनं डॉक्टर्स असतील किंवा इंजिनियर असतील त्यांचे वेगवेगळे सप्लिमेंट प्रयोग त्यांच्या लॅबमध्ये करत असतात किंवा त्यांच्या प्रयोगशाळेत करत असतात, तशी आमची कलाकारांची प्रयोगशाळा म्हणजे हे केशवराव भोसले नाट्यगृह होतं. आणि त्या ठिकाणी आम्ही नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यात यशस्वी होत होतं, अयशस्वी होत होतो. पण आज आमची ही प्रयोगशाळा आहे ही खऱ्या अर्थानं बरखास्त झाली आहे. त्यामुळं ही लवकरात लवकर आमची प्रयोगशाळा, आमचं नाट्यगृह उभं राहावं एवढीच आमची इच्छा आहे. ज्यावेळी कळालं, म्हणजे मी विद्यापीठात प्राध्यापकी करतो पण आज मी इथं कलाकार म्हणून उभारलो आहे, तर आमचा एक कार्यक्रम होता तो उशिरा संपला आणि 9-9:30ला मी सगळं आवरून घरी गेलो. आणि घरी जाऊन जस्ट हातपाय धुवून 1 महिन्याचं बाळ आहे ते घेऊन बसलो होतो. आणि त्यावेळी मला ते मेसेजेस आले की असं असं केशवराव भोसलेला आग लागली. माझा पारा चढला, मी शिव्या द्यायला लागलो ज्याने कुणी मेसेज केला. तर तो म्हणला नाही अरे बघ. मग त्याने व्हिडिओ पाठवले आणि मला राहवलं नाही. मला आठवतं की मी तिथून ते बाळ ठेवलं आणि जे 7 मिनटामध्ये नाट्यगृहाच्या तिथं गेलो आणि 4 काठ्या खाल्ल्या पोलिसांच्या, पण मला तिथनं हलावंसं वाटलं नाही. आणि ते का झालं, काठ्या खाऊन पण तिथं आम्ही एका भावनेनं थांबलो होतो. तर मला एक आवर्जून सांगायचं की तिथं एक 100-500 कलाकार लोक आस्थेनं आले होते आणि एक 3-4 हजार बघे व्हिडिओ करण्यासाठी आणि रील्स करण्यासाठी तिथं आले होते. आणि त्या पोलिसांना त्रास देत होते, त्या सगळ्या माध्यमांना त्रास देत होते आणि त्याचा त्रास आम्हाला बऱ्याच जणांना झाला. तर अशी काही घटना घडते त्यावेळी कोल्हापुरातले काही ज्यांना म्हणजे त्यांना त्याचीच ते गांभीर्य नाही आहे अशा लोकांना मी मुद्दाम आवर्जून सांगतो की मित्रांनो, आपलं ज्यावेळी घर जळत असतं त्यावेळी आपण व्हिडिओ करायला जात नाही. आमच्यापैकी कुठल्याही कलाकाराने कुठलाही व्हिडिओ किंवा फोटो काढलेला नाही आहे, का तर घर जळताना आपल्याला सुचतच नसतं की आपला फोटो काढायचा आहे. आणि आमचं धाडस झालेलं नाही की ते जाऊन बघावं. म्हणजे मला आठवतं की आमच्यातले बरेचसे असे मंडळी होती, मी सुद्धा, की त्या गेटपर्यंत गेलो आहे आम्ही ज्यावेळी सोडलंसुद्धा आम्हाला, तर आत जाण्याचं धाडस झालं नाही. कारण जे गमावलं आहे ते बघण्याचं आम्हाला हे नाही आहे, म्हणजे आमच्यात ती ताकद नाही आहे. तर हे व्हिडिओज करून आणि हे जे गावभर व्हायला लागलं आहे, ठीक आहे तुम्ही एक पोचवण्याचं माध्यम करताय आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा मला हे सांगायचं की त्याच्या अशा वेगवेगळ्या गोष्टी आता उचलल्या जातात की ह्याची कारणं काय होती किंवा ह्याच्यामागे हा हेतू होता का, कोणी हे केलं का, कोणी ते केलं का. मग त्याच्यामध्ये काही तथ्य किंवा तथ्य नसलेल्या गोष्टी आहेत. तर तुम्ही ॲज अ मीडियाची लोक म्हणून मला तुम्हाला विनंती करायची की ज्यावेळी अशा काही गोष्टी येतील समोर त्यावेळी तुम्ही त्याची पार्श्वभूमी बघून शहानिशा करून अशा गोष्टी किमान टाळाव्यात की जे होणार आहे उद्या जाऊन पुढं जाऊन जे प्रशासनाकडनं घडेल अशा काही गोष्टींमुळे कदाचित असं वातावरण निर्माण होऊ शकतं की त्याच्यामध्ये केओस होईल आणि प्रशासन म्हणेल की थांबा हे सगळं मिटल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. तर प्लीज त्या लोकांना पण माझी विनंती आहे की असं केओस निर्माण करू नका.
आणि मीडियानी पण त्या केऑसला असं थोपून धरावं, कारण तुमच्या हातात आहे ते, की हे खोटं आहे आणि हेच खरं आहे. आणि ते मीडिया करेलच, कारण मी बघितलं की तिथे जे पत्रकार लोक आले होते त्या आगीच्या तिथं, ते सुद्धा रडत होते. म्हणजे पत्रकारांमधली सुद्धा ती जी एक भावना आहे ती मी तिथं बघितली आहे. त्यामुळे मला ही 100% खात्री आहे की तुम्ही लोक या गोष्टी, कारण ते आम्ही थोपवू शकत नाही पण तुम्ही नक्कीच थोपवू शकता. ते करून फक्त केऑस होऊ नये आणि जी आपली गरज आहे ती पूर्ण होण्यासाठी जे काही करता यावं ते तुमच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती करतो. आज तुम्ही आस्थेनं आमची विचारपूस केली याबद्दल मी प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्या बाबतीत पण कृतज्ञता व्यक्त करतो. खूप चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या आठवणी सांगितल्या आणि भावना मांडल्या. याच्यामध्ये आता अजून एकच प्रश्न माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि त्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. आपण फार वेळ घेऊ नये, पण जसं सरांनी मागणी केली की जसं होतं तसं आम्हाला ते नाट्यगृह पाहिजे, तसं तुम्ही पण मागणी केली. टेक्निकली ह्या गोष्टी शक्य आहेत का? तुम्ही काय सांगाल? हां, पॉसिबल आहे. कारण कसं आहे की मुळामध्ये फार कमी सुदैवी लोक असतात ज्यांच्याकडे शतकांचा ठेवा असतो. आपल्याकडे ही जी इमारत आहे ही इमारत शतकांची आहे. त्याला एक वैचारिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि असे वारसे जपणं टेक्निकली पॉसिबल आहे की नाही हा चर्चेचा विषयच होऊ शकत नाही. मुळामध्ये आपण जपलंच पाहिजे, कारण ती आता मी म्हटलं तसं की सुदैवी आहोत आपण की आपल्याकडे शतकोत्तर किंवा 100 पार करून गेलेल्या अशा इमारती उभ्या आहेत आणि त्यासुद्धा राष्ट्रपुरुषांकडून निर्माण झालेल्या. तर आपली ती जबाबदारीच आहे की कसं पॉसिबल होईल, कसं शक्य होईल, झालंच पाहिजे ते, कारण तो ठेवा आपल्याला जपायचा आहे. पुढच्या पिढीपर्यंत जर आपल्याला हे न्यायचं आहे, हा वसा जर आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं आहे तर ते आपल्याला जपावंच लागेल, करावंच लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ते शक्य करून घ्यावंच लागेल. त्यामुळं आणि मुळामध्ये नाटक काय म्हणतात त्याला, अनफॉर्च्युनेटली काय होतं आहे आपल्याकडे की नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य या गोष्टींकडे आपण फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघतो, मनोरंजन. आपल्याला कंटाळा आला आहे, आपल्याला गाणं ऐकायचं आहे, हां, आपल्याला कुठेतरी जाऊन बसायचं आहे, कोणतरी डान्स करते तर आपण थांबून डान्स बघतो, ठीक आहे. कोणीतरी एखादा नट संवाद बोलतो तर आपण जातो आणि तिथे काय करतो की तो संवाद बोलतो आहे तसा बघतो. फिल्म्समधले डायलॉग्स आपण ऐकतो आणि काय करतो, घरी येऊन तसे रिपीट करतो, बाहेर बोलतो, मित्रांच्यात बोलतो. पण एक गोष्ट आपल्या कधीच लक्षात येत नाही की या सगळ्या ज्या काही कला आहेत या सगळ्या कलांना अभ्यास लागतो. या प्रत्येक कलाला काही थ्योरीज आहेत. नाटक निर्माण करायचं आहे तर आता आपल्याकडे म्हटलं जातं की भरतमुनीचं नाट्यशास्त्र आपल्याकडे जनरली यूज केलं जातं. सगळ्या भारतामध्ये जिथं जिथं नाट्यशास्त्र शिकवलं जातं तिथं हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्याच्या पाठीमागे काही टेक्निक्स आहेत, थ्योरीज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. आणि हा सांस्कृतिक ठेवा आपल्याला आपण असं म्हणू शकत नाही की हे जमेल का किंवा हे असं होईल का किंवा हे असं नाही, आपल्याला करावंच लागेल, कारण तो आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं आहे. आणि आता मी म्हटलं तसं की आपण सुदैव आहोत की आपल्याकडे हे आपलं सुदैव आहे की आपल्याकडे 100 वर्षांपेक्षा जुन्या वास्तू आहेत. त्या अगदी आपण डोळ्यात तेल घालून जपल्या पाहिजेत. त्यांना काही होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे, प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि त्यासोबतच तिथल्या स्थानिक जनतेची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. कलाकार हा नेहमी आपलं काम करत असतो, अनेक विवंचना अडचणी यावरती मात करत तो नेहमी आपली कला सादर करत असतो, कारण त्याच्यामध्ये ते एक कलेचं बीज असतं आणि त्याला त्या बीजाचं रूपांतर जे असतं ते वृक्षामध्ये करायचं असतं, ठीक आहे. आणि त्या वृक्षाला लागणारी जी फळं आहेत ही फळंसुद्धा तो चाखत नाही तर ती जनताच चाखत असते. मग हे असं असताना त्या जनतेची जास्त जबाबदारी आहे की तो जो कलाकार ज्या वटवृक्षाचं किंवा ज्या वृक्षाचं एखाद्या रोपण करणार आहे तर त्याची काळजी घेणं ही त्या जनतेची, त्या कलासक्त नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळं मगाशी मी म्हटलं, परत मी म्हणतो आहे की ही प्रत्येक कोल्हापुरातील सुज्ञ नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनी प्रशासनाचा पाठपुरावा करून त्यांच्या पाठीमागे लागून कमीत कमी वेळेमध्ये हे नाट्यगृह पुन्हा आहे तसं कसं उभं राहील हे पाहणं. माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की त्यावेळचे जे कलाकार होते, त्यावेळचे जे तंत्रज्ञ होते, त्यांना उभा राहून त्यांना हाताशी धरून शाहू महाराजांनी हे सगळं उभा केलं. आता ते तसे ते तंत्रज्ञान मिळणार का, असे ते कलाकार मिळणार का ते बांधणारे, असा एक माझा बोलण्याचा हे होता. त्याचा आराखडा किंवा त्याचं जी ब्ल्यूप्रिंट आहे ती आपल्याकडे अवेलेबल असणारच आहे. बरोबर. ज्या अर्थी ते त्याचं पुनर्रचना केली गेली त्यावेळी 2011-12 नंतर सुद्धा त्याचं
एक स्ट्रक्चर आपल्याकडं अवेलेबल आहे. मग आमची मागणी जसंच्या तसं असण्याचं कारणच हे आहे की त्याच्यामध्ये जर अल्टरेशन व्हायला लागले तर त्याच्यासाठी मग अजून मान्यता आणि हे सगळे कागदी सगळे गोष्टी घडत राहतील. त्यामुळं जे आहे ते निर्माण करताना ज्या टेक्निकल बाजू सांभाळल्या असतील, ज्या गोष्टी केल्या असतील त्या असतीलच. आणि भिंती उभारणं हे फक्त म्हणत नाही मी, तर कदाचित शाहू महाराजांच्या काळात जशी बांधणी केली होती किंवा ज्या पद्धतीने केलं होतं तसं कदाचित त्याचं तंतोतंत येणार नाही, पण किमान त्या पद्धतीचं तरी उभं राहील. कारण काय सगळ्या भिंती ढासळल्यात असं काही नाही आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, जगामध्ये असे पण काही थिएटर्स आहेत की जे 1200-1300 वर्षापासून आहेत आणि ते आजही चालू आहेत. आजही तिथं प्रयोग होतात, आजही तिथं त्याच दिमाखात सगळ्या गोष्टी घडत आहेत. फक्त नाटकाचेच नाही तर वेगवेगळ्या कलेचं सादरीकरण तिथं होतं आहे. ज्या अर्थी 1200-1300 वर्ष एखादी वास्तू जतन केली जाऊ शकते विथ ॲक्टिव्ह कंडिशन, तर 100 वर्ष हे फारच कमी कालखंड आहे. त्यामुळं ते शक्य आहे. आणि आपण त्याची पुनर्रचना करत असताना, मी पुनर्रचना म्हणतो आहे, बांधणी म्हणत नाही. होते की रचना पुन्हा आपण पत्त्यांचा महाल पडला की परत करतो, तशा पद्धतीनं केलं. आणि त्याला तांत्रिक त्यावेळी 1913 साली आणि 15 साली त्यावेळी असणारी तांत्रिक बाजू किंवा साधनं त्याच्यापेक्षा नक्कीच आता आपण ॲडव्हान्स आहोत. त्यामुळं मटेरियल्समध्ये किंवा अनेक तांत्रिक ह्याचा वापर करून आपण मजबूतीच्या दृष्टीनं किंवा त्याच्या स्ट्रक्चरच्या दृष्टीनं अजून चांगल्या पद्धतीचं, उलट याहीपेक्षा जास्त वर्ष टिकेल इतक्या चांगल्या पद्धतीचं बांधू शकू, असं मला तंत्रज्ञान, एक सायन्सचा प्राध्यापक म्हणून एक वाटतं, मटेरियल सायन्समध्ये काम करत असल्यामुळं, की तसं होणं शक्य आहे, टेक्निकली शक्य आहे. मुळात ही वास्तू पाडली किंवा आगीत भस्मसात झाली, याचा अर्थ त्या वास्तूपेक्षा लोकांच्या भावनेला जास्त आग लागली आहे. आणि भावना, आठवणी ह्या सगळ्या अमूर्त आहेत. आता आपण जर का टेक्निकल व्हॅल्यूला आलो तर काय झालं नेमकं, तर छत जळालं आहे, कारण तिथं लाकूड काम होतं. ओके. भिंती अजून तशाच आहेत, भरभक्कम आहेत, जमीनदोस्त झालेली नाही इमारत, खालचं स्ट्रक्चर पण पूर्ण तसं आहे, महाराजांच्या काळातलंच आहे. फक्त रिन्युवेशन करताना जे लाकूड काम बदललं गेलं, जे खराब झालं असेल, छत बदललं गेलं आणि काही तांत्रिक गोष्टी ॲड केल्या, त्या गोष्टी सगळ्या आगीत गेलेल्या आहेत. त्या गोष्टी 1 वर्षात इच्छाशक्ती असेल, आर्थिक पाठबळ असेल तर सहज शक्य आहे. फक्त ह्या पाठीमागची एक वेगळी भावना प्रेक्षक किंवा कलाकारांची अशी आहे की चला उठान हे जमीनदोस्त करा आणि नवीनच काहीतरी इमारत जी आमच्याशी कनेक्टच होत नाही आहे अशी सिमेंटची उभा करा, अशी होण्याची भीती लोकांच्या मनात आहे, ती नको आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या जुन्या वास्तूशी आमचा जो काही संबंध आहे तो तसाच राहावा आणि मग ह्या त्रुटी दूर करून तुम्ही काहीतरी नवीन वास्तू उभा करा, इतकंच त्यांची भावना आहे. ॲक्च्युली टेक्निकली हे खूप सोपं आहे जर का आपण भावना आणि सगळ्या बाजूला टाकल्या तर, आणि ते प्रशासकीय लेवलला तर खूपच सोपं आहे असं आमचं म्हणणं आहे. तो जो काय आकडा आहे, ज्या आकड्यात आपण बघतो आहे अर्थसंकल्पात ते आकडे, आणि ही इमारत उभारली, ती उभारली, आपण संसद भवन उभारलं, त्याच्याही खूप छोटी गोष्ट आहे. फक्त इच्छाशक्ती किती आहे ह्याच्यावर आहे सगळं. खूपच चांगली चर्चा आपण सगळ्यांनी केलीत. आणि मला वाटतं की पुन्हा एकदा हे नाट्यगृह उभारणीच्या कामामध्ये या आपल्या सगळ्या सूचना फार महत्त्वाच्या आहेत. कालच प्रशासनाकडून जेव्हा सांगण्यात आलं की जेव्हा हे स्ट्रक्चर बनवण्यात येईल तेव्हा काही कलाकारांना पण आपण त्यात सहभागी करून घेणार आहोत, तर त्यासाठी या सूचना पण आपल्या खूप चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये अंमलात आणल्या जातील असं एक माझं मत आहे. आपण सगळ्यांनी वेळ दिलात त्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.